आता बातमी आहे राष्ट्रवादी पक्षाच्या गोटातनं अजित पवार यांच्या गोटातनं अजित पवार यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। ही नाराजी व्यक्त करत असताना त्यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य सुद्धा केलेलं आहे। पक्षातल्या मंत्र्यांवरती त्यांनी ही नाराजी व्यक्त केलेली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नगरपालिका निवडणुकीत मंत्र्यांनी दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली असती तर नक्कीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त जागा निवडून राष्ट्रवादीला आल्या असत्या असं त्यांनी म्हटलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, काय अधिक माहिती, काय नाराजी व्यक्त केली आहे नेमकी अजित पवारांनी? अजित पवारांच्या कोट्यामधून झालेले कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील असतील, बाळासाहेब पाटील असतील, दुसरीकडे आमदार राजेश विटेकर यांच्या बाबतची ही नाराजी जाहीररित्या काल राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी व्यक्त केलेली आहे। एका बाजूला सर्व स्वरूपाची ताकद देऊन देखील नगर परिषदेमध्ये हवं तितके यश मिळालं नाही, यावरही अजित पवारांची नाराजी आहे। वास्तविकतेत अजित पवारांनी सर्व नियोजित ताकद देऊनही पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याने अजित पवारांची जगजाहीर नाराजी त्यांनी त्यांच्या आमदारांसमोर आणि मंत्र्यांसमोर बोलून दाखवलेली आहे। एका बाजूला एकनाथ शिंदे यांना जास्त यश मिळतं, पण त्या तुलनेने अजित पवारांना यश मिळालं नाही। यामुळेच अजित पवारांची इतकी मोठी नाराजी जाहीररित्या आहे का, तर याची जोरदार चर्चा सुरू झाली। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी ही नाराजी व्यक्त केलेली आहे आणि शिंदेंपेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या जर योग्य पद्धतीने आपली जबाबदारी पार पाडली असती तर, असंही त्यांनी म्हटलेलं आहे।